हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोलीमधील 3 उमेदवार इच्छुक आहेत। तसेच माजी सहसंपर्क प्रमुख प्राचार्य पंडितराव शिंदे हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना उमेदवारी मिळावी अशी प्रतिक्रिया शिंदेंनी व्यक्त केली आहे। ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोलीमधील 3 उमेदवार इच्छुक असताना माजी सहसंपर्क प्रमुख प्राचार्य पंडितराव शिंदे हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। पक्षाने आपल्या सामाजिक कार्याची दखल घ्यावी आणि मला उमेदवारी द्यावी अशी प्रतिक्रिया हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे। लवकरच आपल्या शिष्टमंडळासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेणार आहोत आणि आपली बाजू मांडणार आहोत आणि पक्षांनी उमेदवारी देताना विधानसभेमधील उमेदवाराला संधी द्यावी अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। कारण मला वाटतं हिंगोली विधानसभेमध्ये आतापर्यंत गुंडेवार साहेब या ठिकाणी खासदार हिंगोली विधानसभेतून होते। त्याच्यानंतर जे कोणी लोकसभेसाठी तिकीट मागतील त्यांना कोणाला पक्षाने तिकीट द्यावं, ज्याला दिले त्या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करू। पण मी असेल, रामेश्वरराव शिंदे असतील, रुपालीताई असतील, कोण मला म्हणजे तिकीट मलाच मिळावं असं नाही, पण माझी इच्छा आहे की या विधानसभेतून निवड व्हावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। असं जर झालं तर एक चांगल्या प्रकारे आपण हिंगोली जिल्ह्याचा विकास करू शकतो। माझ्या डोक्यामध्ये खूप काही संकल्पना आहेत, प्रगती आपण काय इथं करायला, काय आवश्यक आहे ते करायला। कारण मी बरेच देश फिरलेलो आहे, मला ते पूर्ण जाणीव आहे आणि मुंबईमध्ये गेल्या 42 वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्य करतो, त्यामुळे बरेच काही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहेत की या ठिकाणी आपल्याला काय अंतर आहे, या ठिकाणी काय कमतरता आहे, काय करायला पाहिजे म्हणजे इथल्या लोकांचा विकास होईल, इथं मुलामुलींचं शिक्षण होईल। अशा बऱ्याच काही कल्पना आहेत माझ्याकडे। मी आज काही सगळ्या तुम्हाला बोलून दाखवणार नाही, पण जेव्हा यावेळी पत्रकार परिषदेमध्ये कडूजी भवर, रामेश्वर शिंदे गायकवाड, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।